महिलांसाठी आम्ही स्वतंत्र बस योजना अशी केलेली आहे. तर त्याला आम्ही काही वेळेला आपण पिंक बस असं पण नाव देऊ. तर ही बस ठराविक कालावधीसाठी असणार आहे, म्हणजे कॉलेजच्या टायमिंगमध्ये असणार आहे किंवा इतर पीक आवर्स जिथं आहे की जिथं महिला वर्ग जास्त काम करतात कमर्शियल एरियामध्ये, तर तिथं ही बस सेवा आपण देणार आहोत. त्याच्यानंतर बाकीच्या रेग्युलर बसमध्ये सुद्धा आपण CCTV महिलांचं CCTV प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक सीटला एक इमर्जन्सी बटन दिलेलं आहे, त्याला SOS म्हणतात, की जेणेकरून काही महिलांच्या बाबतीत प्रॉब्लेम किंवा काही कुणी त्रास दिला तर ते इमिजिएट बेसिसवर ते बटन दाबून स्थानिक पोलीस स्टेशनला जर संपर्क होऊन त्याच्यावर लगेच कारवाई होऊ जाईल. तर ह्या पद्धतीनं आपण ते सगळं नियोजन केलेलं आहे. त्या बस सेवेमध्ये सगळे टाईम टेबल तुम्हाला ॲपद्वारे बघायला मिळतील, तिकीटही तुम्हाला ॲपद्वारे काढायला मिळतील. त्यामुळं मी म्हणतो की KMTचा जो नवीन चेहरा आहे तो 100% यावर्षी तुम्हाला नवीन बघायला मिळेल. एक नवीन KMT पुन्हा जन्माला येणार आहे आणि तो वर्ष म्हणजे 2026 ते 2026 हा वर्ष आहे. जसं सर्व नवीन युवा आणि नूतन नगरसेवक झाले तसे आता KMT पूर्ण युवा आणि 100% तरुण KMT जन्माला आलेली आहे. त्यामुळे त्याचा नवीन चेहरा चांगलेच नागरिकांचा प्रतिसाद मिळणार. सादरीकरण या मीटिंगमध्ये झालेलं आहे आणि या मीटिंगमध्ये असंही ठरलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही बस सेवा जी आहे इलेक्ट्रिकल बस, ज्या आम्हाला 100 आणि 50 अशा टोटल 150 बस आम्हाला अधिकृतपणे अप्रूव्ड झालेल्या आहेत आणि त्या बस येत्या वर्षामध्ये 100% कोल्हापूरच्या रस्त्यावर धावणार आहेत. आणि आमचं एकच ध्येय आहे, आत्ताची जी नवीन समिती आहे तर त्याचं ध्येय आहे की सर्वच ठिकाणी बसची सेवा चांगल्या पद्धतीनं KMT ह्या वर्षी देणार आणि 100% जी काय वाढ आहे इन्कम सोर्समध्ये ती 100% मागच्या वर्षीपेक्षा 100% जास्त होणार. आणि ही बस सेवा असल्यामुळे आपण एक इको फ्रेंडली नेचरमध्ये जातो आहे. इको फ्रेंडली बसेस असल्यामुळं जे काय आता नेचरला जे डिझेल बसेसमुळे व्हायला लागले ते होणार नाही. आणि आता ह्या बसेस तुर्तात सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ऑलरेडी अप्रूव्ह झालेल्या आहेत. चार्जिंग स्टेशनचं काम ही वॉल फुटिंगवर चालू आहे आणि जवळजवळ येत्या 2 ते 2.5 महिन्यात हे चार्जिंग स्टेशनचं सुद्धा काम कम्प्लीट होईल. आणि त्याच्यानंतर हे चार्जिंगचं काम कम्प्लीट झाल्यानंतर ते आपण ज्या कंपनीकडून बस घेतलेली आहे त्यांच्याकडे हस्तांतरित करून त्यांच्याकडनं बसेसची सेवा आपल्याला लगेच 6 आठवड्यामध्ये पहिल्या टप्प्यात 40 बस येतील, त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात 40 बस येतील. अशा या 40 बसच्या लॉटमध्ये हे आपल्याला बसेस येणार आहेत. 6 आठवड्याची जी किमान वेळ आहे तर 100% या बस येत्या 6 महिन्यांमध्ये इलेक्ट्रिकल बस ही कोल्हापूर रस्त्यावर धावणार आहे. आणि मेन म्हणजे जे पूर्वी KMT होतं की आपण तिकीट्स वगैरे फिजिकली काढायचं, तर ते फिजिकली न करता यावेळेला डिजिटलायझेशन येणार आहे. तिकीट्स होणार आहेत, पासेस होणार आहेत. स्टुडंट्सला भरपूर मुबलक दरात त्यांना प्रवास करता येणार आहे. वृद्ध लोकांनाही मुबलक दरात प्रवास करता येणार आहे. यामध्ये डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंटवर जास्त आम्ही फोकस केलेला आहे, तेही चांगल्या प्रमाणात आम्ही आणणार आहे. यामध्ये जो कनेक्टिव्हिटी आहे इतर गावांमध्ये ग्रामीणमध्ये ही कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आपण घेणार आहे. तर 100% KMT एक नवीन चेहरा म्हणून ह्यावर्षी उत्तीर्ण होणार आहे. आणि या उत्तीर्ण नवीन KMTचा जो चेहरा आहे तो 100% नावाजणार, 100% नागरिकांकडून नावाजला जाणार आहे. आणि सगळ्या नागरिकांनी ह्या येणाऱ्या वर्षी 100% दिवाळीच्या पाडव्यापर्यंत बस सेवेचा लाभ घ्यावा अशी मी इथं गवाही देतो. आणि बाकी जे काय या वर्षाचं बजेट सादरीकरण आहे ते आम्ही प्रोसिजरद्वारे ऑलरेडी दिलेलं आहे, तर तेही तुम्ही नमूद करा. आणि ह्या वेळेला KMTचा एक नवीन चेहरा म्हणून 100% KMT ओळखली जाईल. या ठिकाणी मी परिवहन सभापती सतीश जाधव सर्व नागरिकांचे आभार मानतो.